कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले या देशाच्या शेती संशोधन क्षेत्रातली सगळ्यात मोठी जी संस्था आहे, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, याचे प्रमुख श्री प्रियक्षण महापात्रा, त्यांचे सहकारी डॉक्टर ए.के. सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री विश्वनाथन, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सन्माननीय सभासद दत्तात्रय भरणे, श्वेत पाचरणे, भीमराव तापकीर, श्रीयुत राहुल कुल, नारायण पाटील, बबनराव शिंदे, संसदेच्या सदस्या सुप्रियाताई सुळे, या संस्थेचं नेतृत्व आणि वृत्ती करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते कृषी विकास संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री विश्वासराव देवकाते, व्यासपीठावरचे सगळे अन्य सहकारी, कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये काम करणारे सगळे सहकारी, संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे की आज या ठिकाणी भारतीय कृषी अनुसंधानचे सगळे प्रमुख सहकारी उपस्थित आहेत. मैं ये कहना चाहता तो कि आज मुझे खुशी इस बात की है कि मेरा पुराना परिवार इंडियन काउंसिल फॉर एग्रीकल्चर रिसर्च, इसके सभी साथी यहाँ मौजूद हैं. ये मेरे व्यक्तिगत परिवार के सदस्य ही बने हैं. ही संस्था या देशातली एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये 5,000 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ काम करतात. हे शास्त्रज्ञ वेगवेगळ्या विषयाचे शास्त्रज्ञ आहेत. ते पीकवार आहेत, कुणी गव्हाच्या क्षेत्रातलं शास्त्रज्ञ असेल, कुणी ज्वारीच्या क्षेत्रातलं शास्त्रज्ञ असेल, कुणी भुईमुगाच्या क्षेत्रातला शास्त्रज्ञ असेल. जी जी धान्य या देशामध्ये पिकतात त्या प्रत्येकाच्या संबंधीचा संशोधक आणि शास्त्रज्ञ आहेत. तसं फळांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि पशुपक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा आहेत. आणि या सगळ्या शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रामध्ये सातत्याने जे संशोधन केलं, त्यामुळे या देशाच्या शेतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना यश प्राप्त झालं. आणि म्हणून त्या संस्थेनं कृषी विज्ञान केंद्राच्या संबंधीची निर्मिती करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर देशातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये किमान एक कृषी विज्ञान केंद्र आहे. आणि पुणे किंवा अहमदनगर सारखे जे मोठे जिल्हे आहेत, सोलापूर सारखे, त्या ठिकाणी एकापेक्षा सुद्धा एक अधिक आणि 2 कृषी विज्ञान केंद्र आहेत. साधारणतः एका खासदाराच्या पाठीमागे एक कृषी विज्ञान केंद्र, आणि जिथं एका खासदारापेक्षा अधिक खासदार जर असतील त्या जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि म्हणून तिथे 2, याप्रमाणे जवळपास आज 600च्या पेक्षा जास्त कृषी विज्ञान केंद्र देशामध्ये काम करतात.
आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की या 600पेक्षा अधिक संख्येनं काम करणाऱ्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेले 5-10 वर्ष देशातलं प्रथम क्रमांक प्राप्त करणारं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं आहे. आणि आजही सांगण्यात आलं की यंदाही जे काही 4-5 नामांकित झालेले आहेत, ज्याच्यातून पुढे निवड व्हायची अजून, पण त्या 5च्या मध्ये सुद्धा बारामती कृषी विज्ञान केंद्राची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून राजेंद्र पवार आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की याच्यामध्ये दर्जा वाढवण्याच्या संबंधीचा आणि जतन करण्याच्या संबंधीची ही खबरदारी या ठिकाणी घेतली गेलेली आहे. या संस्थेची मातृसंस्था जी आहे ती कृषी विकास प्रतिष्ठान आहे. जी 46 वर्षाच्या पूर्वी त्या संस्थेची स्थापना या ठिकाणी झाली आणि ती करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की पाण्याचं वापर, पाण्याच्याबद्दल आणखीन काही नवीन प्रयोग करण्याच्या संबंधीची शक्यता, या गोष्टीला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. आणि म्हणून पाणी, त्याबरोबरच माती परीक्षण करून मातीचा तण कायम ठेवण्याच्यासाठी सुद्धा काही खबरदारी घेतली पाहिजे. आणि त्याबरोबरच देशामध्ये आणि जगामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये जे संशोधन होतंय ते संशोधन या भागामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी आणून त्या माध्यमातून काही सुधारणा करता येत असतील तर त्यांच्या शेतीमध्ये केली पाहिजे. आणि त्याबरोबरच शेतीला जोडधंदा देण्याच्यासाठी आज आपण पशुसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्रयत्न केले पाहिजेत, हे उद्देश ठेवून या संस्थेची स्थापना त्या काळामध्ये झालेली होती. आणि गेले 46 वर्ष ही संस्था या पद्धतीनं या परिसरामध्ये काम करते, याचा मला आनंद आहे. या संस्थेला एक व्यापक स्वरूप आणि शैक्षणिक उपलब्धतेची, विशेषतः मुलींच्या जोर देण्याच्या संबंधीचं मोठं काम हे अप्पासाहेब पवारांनी त्यांच्या सवड उभ्या आयुष्यामध्ये केलेलं होतं. जगातलं तंत्र इथं आणण्याच्या बद्दलची काळजी घेतली, शेतकऱ्यांची मंडळ स्थापन केली, शिक्षणाच्या संबंधीची सुविधा देण्याची खबरदारी घेतली आणि या कामाला आणखीन एक वेगळी दिशा आणि स्वरूप देण्याच्या बद्दलची काळजी त्यांनी घेतलेली होती. आणि मला आनंद आहे की त्यानंतरच्या पिढीने राजेंद्र आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जगामध्ये जे शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत त्या बदलाची नोंद घेऊन ते या ठिकाणी उपलब्ध कसे ठेवता येतील, करता येतील याची काळजी घेतली. आणि त्यामुळेच आज राष्ट्र पातळीवर या संस्थेला आणि विकास केंद्राला जे स्थान प्राप्त झालेलं आहे त्याच्या पाठीमागे या सर्वांचं योगदान आहे, ही गोष्ट या ठिकाणी मला जाहीर करायला मनापासूनचा आनंद आहे. शेतीची स्थिती ही कशी आहे याच्यात मी काही फार या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता नाही. आज आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन खूप केलं, उत्पादकता वाढवली, देशाची गरज वाढवली, काही बाबतीत जगातल्या अन्य देशांची गरज भागवण्याच्या संबंधीची भूमिका आपण बजावली. पण सुफे यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना त्याच्या पाठीमागचा शेतकरी जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नाही, सबल होत नाही, तोपर्यंत शेती अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं मजबूत होऊ शकत नाही. आणि ते करायचं असेल
तर शेतीमालाला योग्य प्रकारची किंमत देण्याच्या संबंधीची अपेक्षा याची पूर्तता करण्याच्या उद्देशाची खबरदारी घ्यावी लागेल. आता सवन ट्रेन मोठा चमत्कारिक आहे. आता जिथं बबनराव शिंदे बसले, मला वाटतं की एक 6 महिन्यापूर्वी मला ते भेटले होते आणि ते मला विचारत होते साखरेचं काय होईल. त्यावेळेला बरा भाव होता. किती भाव होता तेव्हा? 3600 रुपये भाव होता. मी बरोबर सांगितलं तुम्ही फार खुश दिसताय 3600. माझा जो अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार तो भाव 2700च्या आसपास येईल. त्याला काही पटलं नाही. आज मला सांगत होते की 3600 आता 2900 आलं. आता मला किंमत कशी द्यायची कळत नाही. सरकारने ठरवलेली किंमत द्यायची ताकद सुद्धा आम्हाला आता क्षीण व्हायला लागलेली आहे. दिवसेंदिवस ऊसाच्या बाबतीतलं चित्र हे अधिक भेसूर होईल असे दिसतं. आणि त्याचं महत्वाचं कारण आहे. 2 कारण आहेत. एक, पाऊस काळ चालू असल्याच्या नंतर तुम्हाला लोकांना सांगावं लागत नाही कांद्याला लावावं. पाणी असलं, जमीन असली की तुम्ही कांदा लावतात त्या ठिकाणी. बरं पीक आहे, खात्रीच आहे, रोगराई कमी असते. एकदा सरी काढली, कांदे लावलं, पाण्याची व्यवस्था केली, खताची व्यवस्था केली, बांधणी केली, भार बांधणी केली, मग तो कारखाना घेऊन जातो. पैसे मिळतात, फक्त विचारायचं पेमेंट कधी येणार. आणि ही एवढी खात्री देणारी दुसरं कुठलं पीक नाही. आणि त्यामुळे या पिकाला तुमच्या सगळ्यांची पसंती. आणखीन एक गोष्ट आहे की एकदा ऊसाची लागण व्यवस्थित झाल्याच्या नंतर फारसं बघावं लागत नाही. बाकीच्या उचापती करायला वेळ येतो आणि त्या कामामध्ये सुद्धा आपण फार गुंतून राहतो. पण आज मात्र ही सवन कारखानदारी आपण महाराष्ट्रामध्ये ऊसावर आधारित आपण केल्याच्या नंतर सुद्धा जी स्थिरता यायला पाहिजे ती आजपर्यंत जरूर आली. पण मला स्वतःला इथून पुढची 1, 2, 3 वर्ष ही अतिशय अडचणीची दिसत आहेत. कारण या देशामध्ये देशाच्या गरजेच्या पेक्षा सुद्धा अधिक ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन होईल ही स्थिती आज या ठिकाणी दिसायला लागली. आणि त्यामुळे किमती पडल्या. आणि हे फक्त साखर किंवा ऊसापुरतं सीमित नाही, अन्य पिकांच्या बाबतीत सुद्धा ही स्थिती आहे. आणि त्यामुळे साहजिकच शेती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्याचा अर्थ करण्याचा जो आधार आहे तो थोडी संकटात जाईल का काय अशा प्रकारची चिंता दिसते. भारत सरकारमध्ये या संबंधीची धोरणं ठरवली जातात. मला धोरणं ठरवणाऱ्या लोकांच्या बद्दलची त्यांच्याशी विचार विनिमय चर्चा करण्याची संधी मिळते. पण एक विचारधारा वेगळी आहे. मला जबाबदार लोक सांगतात त्यांच्या हातामध्ये धोरण ठरवायचा अधिकार आहे की तुम्ही किमती वाढवण्याच्या संबंधीचा विचार करताय, याचा अर्थ तुमचं सगळं धोरण महागाईला निमंत्रण देणार आहे. मी सांगत असतो की याच्यात महागाईच्या संबंधीचा प्रश्न नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून त्याच्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज आणि कौटुंबिक ओझं कमी झालं पाहिजे. अशा प्रकारच्या किमती ठरवणं आज ही देशाची गरज आहे. आणि ते ठरवणं याचा अर्थ महागाई नव्हे. महागाई याचा अर्थ किमतीच्या उत्पादनाच्या संबंधीच्या खर्चाच्या आधाराशिवाय अतिशय वेगळ्या पातळीवर जात असतील तर त्याला महागाई आपण म्हणू शकतो. पण त्याच्यामध्ये मतभेद आहे. माझी मतं थोडीशी वेगळी आहेत. आमच्या काही धोरण ठरवणाऱ्या लोकांच्या मतामध्ये अंतर आहे. गमतीने कधी मला सांगतात की तुमचा सगळा विचार हा उत्पादन करणाऱ्यांच्या हिताचा आहे आणि आमचा सगळा विचार जे खातात त्यांच्या खाणाऱ्यांच्या हिताचा आहे. आणि खाणाऱ्यांची संख्या 80% आहे
आणि शिकवणाऱ्यांची संख्या 20% आहे. आम्हाला जर राजकारण करायचं असेल तर 80% सांभाळलेले बरे. आता हा विचार काही लोकांचा आहे आणि त्याच्यातून नीती ठरते. मी कधीतरी गमतीने त्यांना सांगतो, मला आठवतंय की 40 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडला आणि त्यावेळेला आपल्याला धान्य देण्याच्या संबंधीची आपली ताकद नव्हती, म्हणून आपण अमेरिकेवरनं लाल गहू मागवला होता. त्याला काय म्हणायचं, मिलो. आणि मी स्वतः पाहिलेल्या अनेकांच्या घरामध्ये लाल भाकरी असायची, लाल रंगाची मिलोची भाकरी, आणि ते परदेशातनं आणायला लागायचं. लोकांना आवडायचं नाही, पण नाईलाज होता, खायला दुसरं काही नव्हतं, आणि म्हणून ते आपण केलं. आणि म्हणून धोरण ठरवणाऱ्यांना मी नेहमी सांगत असतो, बाबांनो, खाणाऱ्यांच्या हिताची विचार आपल्याला जर करायचा असेल तर पिकवणारा टिकला पाहिजे, आणि पिकवणारा टिकला नाही तर लाल मेलो खावा लागतो. आणि ते तिथं देशाचं नियोजन असेल तर जो पिकवतो, घाम गाळतो, उत्पादन वाढवतो आणि जगातल्या भारताच्या एवढ्या कोट्यावधी लोकांची भूकेची गरज भागवतो, त्यालाही सन्मानानं जगता आलं पाहिजे. या प्रकारची किंमत त्याच्या प्रत्येक मालाला ही मिळाली पाहिजे, तर देश खऱ्या अर्थानं पुढे जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या देशातला बहुसंख्य समाज हा खेड्यापाड्यामध्ये आहे. कुठल्याही देशाचं अर्थकारण सुधारायचं असेल तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती, खरेदी करण्याची ताकद ही मजबूत करावी लागते. आणि देशातल्या शेती अर्थव्यवस्थेशी संबंध असलेल्या माणसाची खरेदी करण्याची ताकद जर दुबळी झाली तर तो देश कधी पुढे जात नसतो, अर्थकारण सुद्धा पुढे जात नसतं. चांगले पैसे शेतीमालाला मिळाले की तर सदाशिवराव बसले, त्यांच्या कुठली कंपनीच होती, हिरो होंडा का काय, कशाची एजन्सी आहे, तुमच्या गाड्या भरमसाठ खावतात. भाव मिळाले की तुमच्या गाडीला गिऱ्हाईक, आणि भाव नाही मिळाला तर कोण जमकून सुद्धा तिकडे बघत नाही. आणि म्हणून प्रश्न ऑटोमोबाईलचा असा नाही, प्रश्न या देशातल्या कुठल्याही उत्पादित मालाचा, कारखानदारीचा हिताचा विचार करायचा असेल तर बहुसंख्य लोकांची तो माल खरेदी करण्याची आर्थिक ताकद ही व्हायला पाहिजे. आणि ती ताकद ज्या दिवशी शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची अधिक वाढेल, त्यावेळेस सबंध देशाचं अर्थकारण, उद्योगाचं क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रकारची वेगळी स्थिती पाहायला मिळेल. आणि आज त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून शेतीमालाची किंमत ही अत्यंत महत्त्वाची. हे सगळं करत असताना त्या शेतीतून अधिक उत्पादकता वाढवण्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ती घ्यायची असेल तर जे जे काही चांगलं संशोधित आहे ते उत्पादन आणलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी कृषक आणि याच्या माध्यमातून जे प्रदर्शन आयोजित केलेले आहे, या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की अनेक क्षेत्रात आपण आणखीन काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शन असतात, पण तिथं प्रामुख्यानं माल तयार करतात, त्यांच्या मालाच्या विक्रीचे स्टॉल असतात. पण या ठिकाणी तेच सूत्र नाही. या ठिकाणचं सूत्र असं आहे की जी पिकं आपण घेणं शक्य आहे आणि उत्तम रीतीने घेणं शक्य आहे, त्याचं तंत्र जगातले वेगळं आहे, ते इथं आणून त्यावर आधारित प्रत्यक्ष पीक उभं करून, तयार करून घेऊन ते दाखवण्याच्या बद्दलची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याच्या या संस्थेच्या मार्फत कृषी महाविद्यालय चालवलं जातं. या कृषी महाविद्यालयाच्या वतीनं एक वेगळे कोर्स या ठिकाणी केले, वेगळी सिस्टीम केली. मी मागेही सांगितलं की आपण इथं जसं संपूर्ण शिक्षण घेण्याची सोय आहे तशी काही वर्षे इथं आणि काही वर्ष नेदरलँडला त्याही ठिकाणी शिक्षण घेता येतं. 2 वर्ष BSc ला इथं राहायचं आणि 2 वर्ष नेदरलँडला राहायचं.
थोडा आर्थिक दृष्ट्यानं खर्चिक आहे, पण माझा स्वतःचा अनुभव आहे की मी स्वतः नेदरलँडला जाऊन या आपल्या भागातल्या मुला मुलींना भेटल्याच्या नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या मुलांचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आणि त्यांची दृष्टी बदलली. जगातलं काही चांगलं पाहण्याची संधी त्यांना मिळाली, शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळं सबंध त्यांच्या एकंदर जीवनात फरक पडेल असं चित्र दिसतंय. मी आत्ताच प्राचार्य नरवरेंना विचारत होतो की आपली जी बॅच गेली पहिली ती मुलांचं पुढं काय झालं, तर मला सांगितलं त्यातले काही थायलंडला गेले, तिथं नोकरीला लागले, काही जर्मनीला गेले, तिथं नोकरी लागली, काही नेदरलँडमध्ये आहेत तिथं नोकरी लागली आणि काही आफ्रिकेमध्ये गेले, तिथं नोकरी लागली. बारामतीच्या कॉलेजची मुलं आज जर्मनीमध्ये नोकरी करायला लागली, ती संधी त्यांना या ठिकाणी मिळाली, नेदरलँडला मिळाली किंवा थायलंडला मिळाली. आणि काहींनी स्वतःचा निर्यातीचा धंदा सुरू केला, स्वतःचं एक्सपोर्ट हाऊस या ठिकाणी काढलं आणि आज डाळिंब किंवा आणखीन काही गोष्टींची ती निर्यात जगात करायला लागलेली आहे. या सगळ्याची गरज आहे आणि त्याचं कारण मुख्य शेती आहे की शेती या सगळ्या गोष्टीचा फेर विचार करायची जवळ वेळ आलेली आहे. मी अनेकदा तुम्हाला सांगितलं की या देशाची लोकसंख्या वाढती आहे, त्या प्रमाणात देशाची जमीन वाढत नाही, जमीन कमी होते. नवीन विस्तारित कार्यक्रम विकासाचे जे आहेत त्याला जमीन जाते. अगदी साधी गोष्ट आहे, आपण मध्यंतरी पालखी मार्ग मंजूर करून घेतला. हा पालखी मार्ग म्हणजे हा पाटस रोड किंवा इंदापूर रोड हा आता दुप्पट होणार आहे. दुप्पट होणार आहे म्हणजे शेजारची जमीन जाणार, ती जमीन जाणार याचा अर्थ जमीन कमी होणार. उद्या कारखानदारी वाढवा आपण म्हणतो त्यासाठी जमीन जाणार. आज शहरं वाढतात, बारामतीसारखं शहर सुद्धा जे वाढले, आजूबाजूची तांदूळवाडी जवळची रुईची जमीन कमी झाली, म्हणजे शेतीची जमीन कमी होते, लोकसंख्या वाढते. आणि याच्यात काही दुरुस्ती करायची असेल तर शेतीच्या बाहेर अन्य क्षेत्रामध्ये आपण जाण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. मग ते व्यवसाय शेतीचे पूरक असतील किंवा अन्य असतील आणि म्हणून त्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधाच्या संबंधीची काळजी ही घेण्याची गरज आहे. आणि आज शारदा नगरच्या माध्यमातून आज ती सुविधा या ठिकाणी अप्पासाहेबांनी त्या काळामध्ये उभी केली आणि आज ती विस्तारित झालेली आज आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून हे सगळे बदल याची नोंद आपण सतत घेतली पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आज कृषक काय, आजचा कार्यक्रम काय, या सगळ्याच्या माध्यमातून हे नवीन नवीन तंत्र, नवीन नवीन मार्ग हे आपल्या सगळ्यांच्या समोर उभे होत आहेत. त्याची नोंद आपण घेतली पाहिजे आणि आपली नवी पिढी त्या रस्त्याने नेण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. ती घ्या अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो. राजेंद्र पवार आणि त्यांच्या सगळ्या टीमने हे काम अतिशय विस्तारित स्वरूपाचं आणि लोकांना मार्गदर्शन करणारं ठरेल या पद्धतीची या ठिकाणी काळजी घेतली, त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज या ठिकाणी इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च याचे प्रमुख आणि त्यांचे सगळे सहकारी अगत्याने या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हे काम आपण सातत्यानं चालू ठेवू या प्रकारची खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपतो.